बॉलर्सची नावं आहेत रुपेश आणि भावेश. सलामीची जोडी मैदानाच्या आत आणि पहिलं षटक या ठिकाणी घेऊन येत आहेत आवेश टाक आणि यांची जोडी जण बॉलर कोण आहे? बॉलर टाकला बॅट्समन कोण टाकला? रुपेश आणि भावेश. तर सलामीची जोडी मैदानामध्ये भावेश आणि रुपेश गोलंदाजीसाठी तयार. आवेश पाहूया सिमिलर नाव आहेत भावेश रुपेश आवेश. दोन्ही पंच निकित आणि भावेश या भूषण. पाहूया 3 खेळाडू आता मात्र 38 सर्कल मध्ये घेतले आहेत. कंपल्सरी फक्त 2च आहेत. एक वेगळ्या प्रकारची रणनीती ही कशी आता मात्र त्याला बाहेर करण्यात आलेलं आहे. बघा 2 क्षेत्र कंपल्सरी असणार आहेत. तुमच्या मर्जीनुसार तुम्ही 2च्या वरती कितीही लावू शकता, मात्र 2 ठेवणे कंपल्सरी आहेत. तर पहिलं षटक 5 षटकांचा सामना. रुहानी एंटरप्राइजेस विपक्ष प्रांशी 11. रुहानी मालोडी फलंदाजी करताना. गोलंदाज तयार आवेश भावेशसाठी. याच्यावर स्वीप करून मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण. मिड विकेट मध्ये 1 धाव पूर्ण आणि रनआउटची संधी. इथे 2 धाव सहजगत्या पूर्ण होते. 2 धावाने संघाचं श्री गणेश होतंय. 2 धावाने भविष्याचं खातं खुलतंय. रुहानी एंटरप्राइजेस मालोडी हा संघ पाहूया खूप दूरवरून आलेला हा सुद्धा संघ मालोडीवरनं आलेला आहे. तसेच प्रांशी 11 ठाकराचा वाडा जवळचा संघ आहे. प्रांशी 11 ठाकराचा पाडा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला स्ट्रेट डाऊन पाठवलेला लॉंगअपच्या रिजनला. एकदा पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेक आहे, मात्र तोपर्यंत सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 4. चांगली गोलंदाजी मात्र चांगली सुरुवात सुद्धा केलेली आहे ती. गोलंदाज भावेश आणि त्याच्या विपक्ष चांगली फलंदाजी भावेश याची. आवेश आणि भावेश. गोलंदाज आवेश फलंदाजीला भावेश. नॉन स्ट्राईक एंडला रुपेश. षटकातील पुढचा चेंडू आवेशसाठी. सामना करेल भावेश. सिमिलर नावं असलं तर थोडंफार आम्हाला देखील चुकीचं होतो बोलायला. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे तो शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. 1 धाव पूर्ण झालेले. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं डावखुऱ्या हाताचं क्षेत्ररक्षकाचं. पाहूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन धावसंख्या झालेली आहे ती 5. पाहूया षटकातील पुढचा चेंडू आवेश. इथे मात्र मोठा फटका चेंडूला गॅप मध्ये खेळलेला आहे. लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मध्ये 1 धाव पूर्ण आणि चांगली फेक ही. चांगला थ्रो होता. 1 धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 6. रुपेशचं खातं ओपन होत आहे. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तो भावेश. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल भावेशाची आतापर्यंत. आवेशाची आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. पहिली षटकातून मार्गस्थ 5 षटकांचा सामना. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये आणि 22च्या स्वरूपात ही धाव. 1च धाव. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 7 वरती. आजच्या दिवसातील हा 6वा सामना. 5 सामने आतापर्यंत झालेले आहेत. 6वा सामना आपल्या समोर इथे घेऊन आलेला आहे तो प्रांशी विपक्ष मालोडी. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे तो डीप गलीमध्ये. 1 धाव पूर्ण आणि चांगली फेकी. थोडीशी स्लो फेकी होती, मात्र कुठल्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्त. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या, मात्र त्यानंतरच्या 4 चेंडूमध्ये सर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केलेल्या. चांगली गोलंदाजी म्हणावी लागली त्या आवेशाची आणि संत सुरुवात आहे. पाहूया रुहानी एक मोठं नाव आहे या सिटी इमर्जिंग क्रिकेट मधलं.
कशा प्रकारे खेळतोय हा संघ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक येतो घेऊन तो गोलंदाज मिलिंद. पाहूया मिलिंद सामना करेल तो रुपेश. सलामीची जोडी मैदानात आहे. धावसंख्या फक्त 8 आहे. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. हे ॲडव्हान्टेज आहे ते रुहानी एंटरप्राइजेस मालोडी संघाला. गेले कित्येक वर्ष तुम्ही त्यांना सिटी इमर्जिंग मध्ये युग 11 मालोडी या नावाने ओळखत होतात. या स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांना रुहानी एंटरप्राइजेस या नावाने पाहत आहात आणि एक मोठं नाव आहे सिटी इमर्जिंगचं मालोडीचा संघ. इथे मात्र चेंडूला कट केलेला आहे. चेंडू जाते तो डीप गलीमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत तरी मारू दिलेला नाही गोलंदाजाने. आता मात्र निश्चितच मोठ्या फटकाकडे वाटचाल असेल ती फलंदाज भावेश याची. पाहूया भावेश. मोठा फटका चेंडूला विडकावून दिलाय. निश्चित स्वरूपात 6 धावांसाठी षटकार आणि निश्चितच ज्या प्रकारे मी म्हटलं होतं चेंडू 6 धावांसाठी षटकार. चित्र बरसायला सुरुवात केलेली ती भावेशाने. मालोडी संघाचा खेळाडू भावेश. पाहूया भावेश मॅन फ्रॉम जून अंदुरकी. जबरदस्त फलंदाजी करताना मागच्या सामन्यामध्ये तुम्ही जून अंदुरकीचे खेळाडू पाहिले असतील. अर्धा संघ हा जून अंदुरकीचा. तर इथं मात्र मालोडीच्या संघामध्ये भावेश हा जून अंदुरकीचा खेळाडू. पाहूया या षटकाराने संघाची धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. पाहूया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. चेंडूला 1 बॉक्स कलेक्ट केलेला आहे मात्र तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाने संघाची धावसंख्या होते ती 17. भावेश पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. चांगली फलंदाजी भावेशाच्या मार्फत. एक जबरदस्त बॅट्समन. मोठा फटका मारण्यात माहीर असा हा खेळाडू मॅन फ्रॉम जुना दुर्गे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू होतो मिड विकेटच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे आणि निश्चितच मागच्या सामन्यामध्ये तुम्ही सुद्धा जुना दुर्गीचे 2 खेळाडू पाहिले असतील. चेतन वारगडे असतील, चेतन ठाकरे असतील. तर स्कोर झालेला आहे ते 18 बिनबाद 18. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तर रुपेश. रुपेश सुद्धा वैयक्तिक 3 धावांवरती खेळतोय. त्याला सुद्धा जास्त संधी मिळालेली नाहीये रुपेश. इथं मात्र चांगला चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. वाईड यॉर्कर ब्लॉक वॉल मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव जातोय. या शेवटचा चेंडू शेष असेल षटकातील. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. इथे मात्र चेंडूला सुंदररित्या कट केलेला आहे मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. तर 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19. बघा धावा कुठल्याही धाव्या जरी कमी असल्या या ग्राउंडच्या हिशोबाने तरी मात्र एक ॲडव्हान्टेज आहे ते मालोडी संघाकडे का त्यांनी कुठल्याही प्रकारचा गडी गमावलेला नाहीये. आता मात्र 3 षटकामध्ये लायसन्स मिळाला असेल तो फलंदाजांना हाणामारीचा षटक असतील. उर्वरित 3 षटक आपण
आपल्या मनानुसार फलंदाजी करू शकता, कुठलाही चेंडू मारू शकता तुम्ही. तर 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या झालेले 19, बिनबाद 19. पंचांच्या भूमिकेमध्ये सकाळपासूनच चांगली भूमिका पार पडताना इथे मात्र भूषण पाटील हा सुद्धा एक नावाजलेला पंच आहे. चांगला अनुभव आहे त्यांना क्रिकेटचा आणि ते खूप वर्षापासून पंचगिरी करत आलेले आहेत. बघा, नुसतं एंटरटेन करणं म्हणजे तुम्हाला पंचगिरी नव्हे, तर पंचांची भूमिका ही खूप महत्त्वाची असते. एखादा निर्णय जर चुकीचा लागला तर मॅच पलटू शकते, तो खेळाडू मॅच पलटवू शकतो. त्यामुळे पंच जे कोणी असतात ना, त्यांच्यावरती खूप जिम्मेदारी असते मित्रांनो. आणि पंचांची भूमिका अतिशय चोखरित्या पार पडताना आमचे दोन्ही पंच. नवीन गोलंदाज अमोल, सामना करेल तो रुपेश. पुन्हा एकदा बॅटची आहेत, चेंडू हवेत आणि इथे मात्र रुपेशाची खेळी संपुष्टात. तर पहिला आदरा बसतोय. मागच्या वर्षीचे सर्वात फेमस असे गाणे इथे मात्र वाजवताना डीजे मॅन. मात्र एक गाणं 100% जो नेहमीच फेमस राहील, भारत का बच्चा बच्चा. तर पहिला हादरा बसतोय संघाला. नवीन फलंदाज जीतू. पाहूया गोलंदाज अमोल सफलता मिळवून देतोय. ओ हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे LBW ची अपील मागताना पंचा अपील फेटाळून लावताना मिसिंग ऑफ साइड ऑफ द टर्म. एक अवांतर धावाने संघाची धाव संख्या पुढे सरसावते ती 20. बघूया एकच षटकार आलाय, तो पण भावेशच्या बॅटमधून. पाहूया जुनादुर्गीचा खेळाडू पुन्हा एकदा भावेशला मारण्याचा प्रयत्न. बीट होतोय, चांगल्या प्रकारे वळवतोय इथे मात्र अमोल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. अमोल चांगली गोलंदाजी अमोल याच्या मार्फत भावेशाला बांधून ठेवलेला आहे. आणि चांगली गोलंदाजी इथे मात्र प्रांशी 11 ठाकराचा पाडा आहे संघाची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला भिडकावून दिलेला स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगलं क्षेत्र रक्षण आणि चांगले फिल्डिंग आतापर्यंत केलेली ती प्रांशी 11 या संघाने. एकच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते 21. इथं मात्र कट केलेला चेंडूला गॅप भेटतोय खूप मोठा. चेंडू ऑल ऑन द ट्रॅव्हल होते, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. तोपर्यंत पंच या धावा किती टोटल आपण कळवायचे आहेत. 3 धावा आहेत, 3 धावा ऍड करायच्या आहेत. या 3 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24 वरती. धावसंख्या 24. 3 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. तर तिसरं षटक अजूनही मार्गस्थ आहे. अहो, 2 षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये होता, मात्र या षटकामध्ये कुठेतरी बॅकफूट वरती जाताना तो मालोडीचा संघ. मात्र भावेश अजूनही क्रीज वरती आहे. भावेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. तर 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्ती नंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 24. आता मात्र उर्वरित 2 षटकांमध्ये कमीत कमी सर इकडनं 20 ते 25 धावा कुटाव्यात लागणार आहेत, तरच तुम्ही एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकता. मात्र फलंदाजी डीप आहे, खूपच मोठी फलंदाजी लाईन असेल ती फलंदाज मालोडी संघाकडे. रुहानी एंटरप्राइजेस मालोडीचा संघ. यानंतरचा सामना असणार आहे. मी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण तयार राहायचंय. अजूनही एक सामना आम्हाला खेळवायचा आहे, त्यामुळे आपण
तयार राहायचं आहे. चला विनंती असेल गोलंदाज वैयक्तिक कोण आले बॉलिंगला? वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन निखिल. निखिल पाण्याची पूर्तता करायची आहे मैदानामध्ये. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू 38 सर्कल मध्ये लँड करतोय. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. चौथं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 25 आणि पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. ते मात्र फलंदाजांना फक्त एकच मोठा फटका भावेशच्या बॅटमधून आलेला आहे षटकार. मात्र इथे गरज असणार आहे भावेश आता मात्र षटकाराची. मॅन फ्रॉम जुनंदुर्गे. पाहूया कशा प्रकारे मोठा फटका खेळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा. चेंडूला बरोबर जज करता आलेला नाहीये आणि भावेश याची खेळी संपुष्टात. निश्चितच एक चांगल्या प्रकारची धोन इथे DJ मायन यांच्या मार्फत. आणि या गाणे ऐकल्यानंतर जो उत्साह मिळतो ना, जी स्फूर्ती मिळते ना, निश्चितच एक वेगळी उत्साह असतो. आणि या गाण्याने जो माहोल क्रिएट केला ना 22 जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा, भव्य दिव्य असा सोहळा पार पडला. अखंड हिंदूंचं स्वप्न पूर्ण झालं. चला पाहूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. सामना करेल नवीन फलंदाज दीपेश. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न. स्वेअर चेंडू पडल्यानंतर खूप जास्त वळतोय. चांगला प्रकारे टर्न इथे मात्र प्राप्त आहे. मात्र थोडी लाईन ऑन लेन चुकीची पडताना 26 धावा. धावसंख्या 26. चौथं षटक मार्गस्थ आहे. निखिल गोलंदाजी करतोय. पाहूया. हो पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचा पुन्हा एकदा वाईट. पंच आपला निर्णय सांगायचा आहे. पिचच्या त्या साईडला पडलाय का? पाहूया. निर्णय अजूनही पेंडिंग आहे. इट्स अ वाईट. अवांतर धाव. WD वाईट. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 27. त्या पुढच्या मॅचसाठी मी विनंती करतोय दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचंय. गोलंदाज निखिल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या रिजनला चेंडूला भिडकावून दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. आणि इथे मात्र खराब आहे की सर पाहिले तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि तुम्ही चांगली गोलंदाजी करताय तर निश्चितच समोरील संघाला तुम्हाला जेवढ्या कमी धावामध्ये रोखता येईल तेवढं तुम्हाला चांगलं आहे. आता मात्र स्ट्राईक वरती दीपेश. या 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 29. 29 धावा. 2 गडी बाद. 29. पाहूया निखिल. चांगला टप्पा आहे इथे मात्र निखिल याच्याकडे. चांगल्या लाईन ऑन लेंथ वरती कुठल्याही प्रकारची गती नाही. मात्र जी लाईन ऑन लेंथ जो टप्पा आहे ना निखिलकडे
तो निश्चितच एक चांगल्या प्रकारचा आहे आणि चांगल्या प्रकारची इथे मात्र संघ आणि चांगल्या प्रकारची कॅप्टनी करताना कॅप्टन पाहूया एक एक उत्तम अशी कर्णधार आपण पाहू शकतो. चांगला फटका, मोठा फटका भिडकावून दिलेला मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी षटकार. चांगल्या प्रकारे इथे मात्र आता मात्र मॅच मध्ये कमबॅक करताना या षटकाराने धावसंख्या होती ती 35. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये येताना तो मालोडीचा संघ अजूनही काही चेंडू शेळचे षटकातील 4थं षटक मार्गस्थ आहे. यानंतर अंतिम षटक असणार आहे. 5वं षटक अंतिम षटक. त्यानंतर आपण आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्याचा टॉस करून घेणार आहोत. खराब चेंडू मात्र त्याचा फायदा घेता आलेला नाही आणि इथे मात्र कर्णधाराच्या कडून चूक. कर्णधार याच्या पायामधून चेंडू गेला आणि हा चेंडू 4 धावांसाठी चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 39 या धावसंख्येवर. पंचषटक समाप्तीचा इशारा करतायत. 4 षटकांची समाप्ती 2 बाद 39. रोहानी 11 मालुडीचा संघ. पहिल्यावरून बरोबर मारलं. पहिल्यावरून पण रन नव्हतं आलं. ऍक्च्युअल मध्ये त्यांचा आतापर्यंत फक्त 2च छक्का लागला. आता यावरून कमीत कमी 15 तरी पाहिजे ना. तर शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज आय थिंक अमोल, ज्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. अमोल याने 1 गडी बाद केला होता आणि फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. 5 धावा खर्च केल्या होत्या अमोल याने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अमोल याची चांगली गोलंदाजी, डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न. ही चूक महागात पडू शकते कारण का तुम्ही चांगल्या प्रकारे धावा अडवलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या धावा जर तुम्ही खर्च केल्या तर निश्चितच एक मोठ्या मॅचमध्ये तुम्हाला महागात पडू शकतो. कारण का रोहानी एक मोठा नाव आहे. U11 मालोडी संघ त्या नावाने हा संघ खेळायचा आणि मी सिटी इमर्जिंगमध्ये निश्चितच नेहमीच पाहत आलेलो आहे की एक मोठं नाव आहे. मी सिटी इमर्जिंगची जास्ती कॉमेंट्री केलेली नाही आहे. हा माझा पहिला टुर्नामेंट आहे मित्रांनो. मात्र मी पाहत असतो ज्यावेळेस आर्यन खेळत असते, हर्षित खेळत असते त्यावेळी निश्चितच मालोडी संघाचं हे नाव हे ते घेतच असतात. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणि इथे मात्र झेल पकडता आलेला नाही. निश्चितच कठीण झेल होता. त्याचं रूपांतर हे 2 धावांमध्ये झालेलं आहे. धावसंख्या 43. 43 लॉस ऑफ 2 विकेट, 2 गडी बाद. पाहूया अमोल सामना करेल तो मोठा फटका, चेंडू जातोय तो 6 धावांसाठी षटकार. अडकलेला आहे वरती. नवीन चेंडूची धन्यवाद. आता अमोल मात्र थोडासा खर्चिक साबित होताना पुन्हा एकदा पंचांचा योग्य निर्णय. इथे मात्र भूषण पाटील यांचा अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत मालोडी संघाच्या. पुन्हा एकदा इथे मात्र प्लेड ऑन.
चांगली फलंदाजी, एक षटकार ठोकला होता त्यानंतर वाईट आणि त्यानंतर प्ले डाऊन झालेला आहे त्या बॅट्समन जितू नेवम्यानेन. कोणचा मी हा तो टोटल त्यांच्याकडे 17 का 18 बिल्डिंगचा प्रोजेक्ट आहे आणि तो टोटल त्यांचा 21 एकरचा लँड त्यांनी हे केलेला आहे. त्याच्यामधून शुभ होम रिअल्टर्स ॲक्च्युअलमध्ये तिथे रोड जाणार आहे प्रोजेक्टमधून BMCचा, त्याच्यामुळे थोडं काम थांबलेलं आहे. असं बिल्डिंग एक पण नाही झाली अजून नाही. ॲक्च्युअलीमध्ये 2006ला सरांनी डील केलेली असा विषय. त्यांना त्यावेळेला एवढा चीपमध्ये भेटलेला ना त्या रेटला, असा विषय झाला. खूप चीपमध्ये जागा स्वस्त केली त्यांनी बाय केली. तर षटकातील पुढचा चेंडू घेऊन अमोल सामना करायला नवीन आलेला फलंदाज प्रशांत. इथे मात्र चेंडूला हवेत खेळलेला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला आणि सहज सोपा झेल. का अमोल अमोल कुठला आहे अमोल? मॅन फ्रॉम ठाकराचा बाडा. मला ना असं कोणी बाहेरचा असला ना फक्त सांगत जा का. कुठपर्यंत रे माता कुठं हा ये असते अमोल हॅट्रिक चेंडू. हा दुकानावर जा. इथे मात्र हॅट्रिक चेंडू, चेंडूला भिडकावून दिलेला आहे तो स्क्वेअर लेगच्या रिजनला. रनआउटची संधी आणि इथे मात्र गडी बाद. मात्र रनआउटच्या स्वरूपात तुम्हाला भेटलेली विकेट हॅट्रिकमध्ये गिनली जात नाही. आणि आताच्या नवीन नियमानुसार सुद्धा जर तुम्ही 2 चेंडूवरती 2 विकेट घेतला, पुढचा चेंडू वाईट टाकला, तरी सुद्धा तुमची हॅट्रिक ही होत नाही. चला तर 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 5 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली ती 51 आणि प्रांशी 11 ठाकराचा पाडा या संघाला विजयासाठी 52 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. मी सिटी इमर्जिंगला कधी कॉमेंट करत नाही. हा का मी कॉमेंट्री ॲक्च्युअली मध्ये कधी म्हणजे आज पहिल्यांदाच करेल. मालोडी संघ तुमची पॅनल्टी जी आहे ड्रेसिंगसाठी 12व्या खेळाडूसाठी मागच्या मॅचमध्ये सुद्धा तुम्हाला लागलेली होती, या मॅचमध्ये सुद्धा लागलेली आहे. याची नोंद घ्यायची आपण. या तुमच्या 2 धावा समोरील संघाच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ॲड करण्यात येईल. बघा मागच्या मॅचमध्ये तुम्ही जास्त धावा कुठल्या होत्या, या मॅचमध्ये तुमच्याकडे सुद्धा चांगल्या धावा आहेत, पण या धावा कुठे ना कुठेतरी निश्चितच जसं तुम्ही स्पर्धेमध्ये पुढे जाल, एखादा मोठा संघ असला तिथे तुम्हाला एक एक धावी इम्पॉर्टंट असते आणि मग महागात पडू शकतो. तर
रोड आपला जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण काही करू शकत नाही ना प्रोसेस असा विषय ना नंतर महानगरपालिकेने आला आणि मध्येच काय केला त्यांचं तर कसं असं माहिती ना रोड निघतो पूर्ण डिपो प्लॅन वगैरे पूर्ण त्याच्यामध्ये फायनल साईडवरती काम म्हणजे एका डायरेक्ट साईडला कुठला पण कॉन्ट्रॅक्ट आहे ना कुठला तुम्ही कुठल्या साईडमध्ये वायरिंग वगैरे अच्छा बांधकाम वगैरे का तुम्ही करता अच्छा तुम्हाला मी सांगेन ना सर कॉन्टॅक्ट नंबर द्या तुम्ही तुम्हाला जे काय असेल ते कळवेल म्हणजे तुम्ही बांधकाम वगैरे डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुमच्या ते ओळखीचे असतील ना ते आपले खारगावचे ते राजू चव्हाण हा चालेल प्रोसेस कारण तो मेन सगळा रोडच्यामुळे अडकलेला आहे पण होऊन जाईल चला सलामीची जोडी आलेली आहे बघा मैदानामध्ये बॅटर्स नेम अमोल आणि प्रणव चला सामन्याला सुरुवात करूया आपण. तर बघा 2 धावांची पॅनल्टी कशा प्रकारे 52 धावा चेस करतोय तो प्रांशी 11 ठाकरेचा पाडा संघ का चांगली गोलंदाजी होते मालोडी या संघाकडून याचं धावतं विवरण पुढच्या 5 षटकांसाठी मी तुमच्यासमोर घेऊन येतोय. संदीप बागोल सर यांना विनंती करतोय की आपण पुढच्या 5 षटकांसाठी आपण धावतं विवरण द्यायचं आहे मॅचचं. खूप खूप धन्यवाद मयूर पाटील. आणि आपण पाहू शकाल आता प्रियांशी 11 या संघासमोर 52 धावांचं लक्ष्य आणि दोघेही फलंदाज मैदानाच्या आत आलेले आहेत. चेंडू चॉईस करतायत आणि पाहूया आता या ठिकाणी काही क्षणातच सामन्याला सुरुवात होणार आहे. यानंतर अजूनही एक सामना खेळवला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकला त्या ठिकाणी फलंदाज असेल प्रणव, नॉन स्ट्राईक लाईनला त्याच्यासोबत आहे अमोल आणि गोलंदाजी त्या ठिकाणी स्वराज गोलंदाजी करताना. प्रणव स्ट्राईकला आहे आणि स्वराज या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय आणि सामन्याला सुरुवात होत आहे. पहिलं षटक स्वराज. यावेळेला हा चेंडू अतिशय चांगल्या रीतीने कट केला आहे पॉइंटच्या दिशेने. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू तैनात आणि पहिल्या चेंडूवर 1 धाव त्या ठिकाणी काढलेली आहे आणि एका धावेने संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं उघडत असताना आपण पाहतोय फलंदाजाला. श्री गणेशा झालेला आहे. पहिल्याच चेंडूवर 1 धाव मिळालेली आहे. पाहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. डेड बॉल. चेंडू रिलीज केलेला नाहीये. हा चेंडू चांगला होता, वेगवान, अतिशय वेगवान चेंडू. अपील केलंय परंतु पंच सहमत नाहीयेत, बिलकुल सहमत नाहीयेत पंच. डॉट चेंडू या ठिकाणी. पाहूया काय घडलंय त्या ठिकाणी. पंच त्या ठिकाणी निश्चितच चर्चा करतील आणि निर्णय कळवतील. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आणि पंच वाईटचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव मिळतीये.
हा चेंडू अतिशय चांगला होता, अतिशय चांगला चेंडू. ब्लॉक होल मध्ये चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाने जागेहून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु पट्ट्यात काही आलेला नाहीये. डॉट चेंडू ची हाताळणी. हा चेंडू अतिशय चांगला आणि पहिला गडी बाद. डीजे संघाची एकूण धावसंख्या 2 आणि 2 धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. डायनल नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया डायनल आता या ठिकाणी काय करेल. हो 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 सुंदर झेल आणि दुसरा गडी बाद. डीजे दोन गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या सुद्धा 2 झालेली आहे. अमोल आणि तर सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत होतं. शाखा प्रमुख सुरेशजी पाटील असतील, तसेच विश्वनाथजी नाईक असतील काका, तसेच जय भवानी गुरुनाथजी तरे असतील, तसेच आमचे सर्वांचे लाडके काका प्रकाश म्हात्रे, उपशाखा प्रमुख मान्यवरांचं आई एकविरा भादवड आयोजित स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचे आमच्या मान्यवर बॅक टू कॉमेंट्री बॉक्स सर इज देअर. हो आणि हॅट्रिक घेतलेली आहे. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आणि फलंदाज बॅक टू बॅक आपण पाहिलं की हॅट्रिक घेतलेली आहे. खरोखरच कौतुकास्पद या ठिकाणी कामगिरी करत असताना स्वराज अतिशय कमाल हिची गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. 3 गडी बाद झालेत, धावा फक्त झाल्यात त्या 2. अमोल तंबूमध्ये परतलाय. डायनल आणि आता नुकताच बाद झालाय तो म्हणजे निकेत. अशा निश्चितच आपण आपल्या VIP डाईज वरती पाहू शकता. शाखा प्रमुख सुरेशजी पाटील साहेब असतील, तसंच विश्वनाथजी नाईक साहेब असतील, जय भवानी गुरुनाथ तरे असतील, तसेच आपल्या सर्वांचे लाडके काका प्रकाश म्हात्रेजी असतील, उपशाखा प्रमुख. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे मी द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मृती चषकामध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आमचा VIP डाईज अनेक मान्यवरांनी सजलेला आणि निश्चितच गावात कुठलीही स्पर्धा असो ही जोडी निश्चितच त्या स्पर्धेमध्ये असते. खूप बरं वाटतं आम्हाला देखील, कारण का आमचे जे वरिष्ठ असतात हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि चांगल्या प्रकारे योगदान आणि सहकार्यसुद्धा त्यांचा असतो. त्यामुळे त्यांचं नेहमीच कोणतीही स्पर्धा असो गावामध्ये त्यांचा 100% देण्याचा ते प्रयत्न करतात. सन्माननीय पाहुणे आपलं सहर्ष स्वागत असेल. आणि निश्चितच जर अशाच प्रकारे मोठ्यांचं मार्गदर्शन असेल तर कोणतीही स्पर्धा ही निश्चितच
चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या पार पडेल. प्रणव स्ट्राईकला आहे. हा चेंडू चांगला आहे. स्विच हिटचा फटका आणि एका टप्प्यावर चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलेला आहे. चौकार. पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर या ठिकाणी आपण पाहू शकाल विघ्नेशच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि स्वागत केलेलं आहे. यावेळेला फुलटो चेंडू, डीप कव्हरला खेळाडू तैनात आणि एकच धाव मिळेल. चांगला फटका, परंतु एका धावेतच समाधान. जिंकण्यासाठी जवळजवळ 52 धावांचं लक्ष आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा सामना आहे. संकेत आता स्ट्राईकला आहे. यावेळेला खांद्याचा पुरेपूर वापर केला. अनइवन बाउन्स पाहायला मिळाला, टॅप केला आणि अशा प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1-1, 2-2 धावांनी त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची समस्या नसेल. मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये खरोखरच अतिशय चांगली कामगिरी स्वराज्याने केली. 3 विकेट घेतल्या आणि टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले. हा चेंडू चांगला बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या दिशेने मिस टाइम स्ट्रोक आणि झेलबाद. आवेशसाठी पाहूया. पुढचा चेंडू टाकण्यासाठी विघ्नेश तयार. विघ्नेशचा असा चांगला चेंडू, परंतु फॉलो थ्रू मध्ये पाहूया. स्वतः डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू त्या ठिकाणी तैनात असताना फॉलो थ्रू मध्ये चेस करण्याचा प्रयत्न. धाव संख्या आता पाहायला मिळते. धाव संख्या झालेली आहे ती मात्र 9. विघ्नेश अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. त्याला सुद्धा यश प्राप्त झालंय. स्विच हिटचा फटका आणि सुंदर असा कमालीचा फटका. या फटक्यावर धावा मिळतील 4. चौकार. एकूण झालेली आहे 4 बाद 13. 4 बाद 13 धाव संख्या. अजूनही 18 चेंडू शेष आहेत. 3 षटक शेष आहेत. अठरा चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. पाहूया या ठिकाणी आता काय घडेल, कारण की हे शक्य आहे. मोठे फटके खेळावेच लागतील, त्याशिवाय पर्याय नाहीये. स्वराज गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये ज्याने अतिशय सुरेख मारा केला होता आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय, सांघिक तिसरं.
हा चेंडू चांगला ड्राईव्ह केलाय बॅटच्या मधोमध घेऊन लॉंग ऑनच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने, माफ करा. लॉंग ऑफला खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. एक धाव घेण्याची संधी मिळालेली आहे. स्ट्राईकला रोटेट केलं. स्ट्राईकला आता पाहू शकाल आपण संकेत स्ट्राईकला आलेला आहे. हा चेंडू चांगला आणि अतिशय सुंदर सुरेख असा फटका, परंतु मिसटाईप स्ट्रोक, झेल बाद आणि 5व्या क्रमांकाचा बळी बाद. जायचंय नवीन फलंदाज मैदानात. आर्यन आपण पाणी घेऊन जायचंय. मिलिंद नवीन फलंदाज मैदानाच्या आत. जवळजवळ 5 गडी बाद झालेले आहेत आणि खरोखरच अतुलनीय असं षटक पाहायला मिळतंय. कमालीचं षटक पाहायला मिळतंय मैदानाच्या आत. ज्या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये स्वराजने 3 गडी बाद केले आणि यानंतर दुसऱ्या वैयक्तिक षटकामध्ये पहिलाच गडी बाद, माफ करा, दुसऱ्याच चेंडूवर गडी बाद केलाय. एकूण असे 4 विकेट्स त्याने आज घेतलेले आहेत. बावन्न धावांचा लक्ष संघासमोर आहे. यावेळेला हा चेंडू अतिशय सुरेख चकमा देणारा हा चेंडू होता. फलंदाजाला काही समजलेला नाहीये. डॉट चेंडू, निर्धाव असा चेंडू टाकलाय. तिसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू टाकून झालेत आणि एकच धाव आतापर्यंत खर्च केलेली आहे. यावेळेला सुरेख असा फटका, परंतु झेल सुरेख, सुंदर असा झेल आणि फलंदाज 6व्या क्रमांकाचा बाद. आणि फलंदाज, नवीन फलंदाज कोणता आलाय त्याचं नाव सांगायचं. अल्पेश नवीन फलंदाज मैदानाच्या आत. आपण पाहू शकाल एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना 6 गडी बाद झालेले आहेत. अल्पेश डावकुऱ्या त्याचा फलंदाज. हा चेंडू चांगला होता, परंतु बॅटला लागल्यानंतर सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. एका धावेत समाधान मानावं लागलंय. फक्त एकच धाव, 1-1, 2-2 धावांनी या ठिकाणी काही घडू शकणार नाहीये. 13 चेंडू 37 धावांची गरज आहे या ठिकाणी सामन्याला जिंकण्यासाठी प्रियांशी 11 संघाला. पाहूया काय घडेल, अजूनही सांगू शकत नाहीये. क्रिकेट आहे. हवेसाठी हा चेंडू आणि हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेगला चेंडू जातोय आणि दरम्यान सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. आणि सोबतच या ठिकाणी 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या झालेली आहे ती मात्र 16 आणि 16 धावांच्या मोबदल्यात जवळजवळ
6 गडी बाद झालेले आहेत. तर VIP डाईजवरती आपण पाहू शकता आजचे आमचे मान्यवर शाखाप्रमुख सुरेशजी पाटील असतील, विश्वनाथजी नाईक असतील, तसेच जयभवानी गुरुनाथजी तरे असतील, तसेच प्रकाश म्हात्रे असतील उपशाखा प्रमुख. VIP डाईजवरती आपण पाहू शकता आजचा आमचा हा मंच VIP डाईज पाहुण्यांनी भरलेला असा हा मंच. आणि नेहमीच गावात कुठलीही स्पर्धा असो काकांचं आम्हाला नक्कीच सहकार्य असतं. नेहमीच कुठलीही स्पर्धा असो ते VIP डाईजवरती येतात आणि आमचं मार्गदर्शन आणि उत्साह वाढवतात. 5 षटकांचा सामना असणार आहे. यानंतरचा विजेता संघ, या मॅचमधील विजेता संघ आणि मागील मॅचचा विजेता संघ दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. चला, मागील मॅचच्या विजेता संघाने यायचं आहे नाणेफेकीसाठी. मागील मॅचचा विजेता संघाचा कर्णधार आणि या मॅचचा विजेता संघाचा कर्णधार या दोन संघांमध्ये आजचा शेवटचा सामना होईल. तर दोन्ही संघांनी तयार द्यायचं आहे. मागच्या मॅचचा विजेता संघ आणि या मॅचचा विजेता संघ. VIP डायजवरती पाहू शकता आजचे आपले मान्यवर सुरेशजी पाटील असतील शाखा प्रमुख, तसेच विश्वनाथजी नाईक असतील महाराज, तसेच गुरुराजजी तरे असतील आणि प्रकाश म्हात्रे असतील आपले उपशाखा प्रमुख काका सर्वांचे लाडके. नेहमीच ते कुठली स्पर्धा असो या गावामध्ये नेहमीच असतात. ही जोडी नेहमीच A1 जोडी प्रसिद्ध आहे. मात्र ही चार रत्न ही सुद्धा जोडी, हे 4 टीम ही सुद्धा खूप फेमस. मॅच ऑन होते. चालू असलेला सामना पाहुण्यांच्या माहिती करता रुहानी एंटरप्राइजेस मालोडी विपक्ष प्रांशी 11 ठाकराचा पाडा इज बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. संदेश बागुल सर इज देअर. खूप खूप धन्यवाद. यावेळेला आपण पाहू शकाल 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूंवर धावांची गरज असेल ते सांगतील आपल्याला. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु झेल. 12-36 आणि 12 चेंडू 11 चेंडू आणि 36 धावांची गरज. दरम्यान गडी बाद. सुंदर असं या ठिकाणी क्षेत्ररक्षण आणि एका पाठोपाठ एक गडी बाद होत असताना आपण पाहतोय की हे पूर्ण श्रेय जाईल मयूर पाटील मी तर म्हणेन गोलंदाजांना. निश्चितच सर, चांगल्या प्रकारे डावा डिपेंड करताना इथे मात्र तो मालोडीचा संघ. चला नील आपण तयार राहायचा आहे. डोंगेचा संघ. यानंतर आपला मॅच होणार आहे. या मॅच मधील विजेता संघ न्यूमॅन इन दीपेश. लेग बाईटचा इशारा पंचांकडनं पाहायला मिळालाय. 4थ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावर आहे आणि अजूनही 4 चेंडू शेष आहेत. 7 गडी बाद झालेत. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन प्रभावित केलंय. दीपेश या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल सज्ज होत असताना. यावेळेला हा सुरेख असा आणि फलंदाज मात्र बाद. जबरदस्त असा या ठिकाणी प्रदर्शन गोलंदाजीच्या माध्यमातून. जवळजवळ आपण पाहू शकाल 8 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आत येत असताना प्रेम
फ्रेमला आपण पाहू शकाल आता. सुंदर असं हे टीमचं प्रदर्शन. असं वाटलं की चेस करता येईल, परंतु ज्या प्रकारे पहिल्याच षटकात आपण पाहिलं की 3 गडी बाद झाले होते एका पाठोपाठ एक. स्वराजने अतिशय कमालीचा मारा केला. दुसरी हॅट्रिक या पूर्ण चषकामध्ये. जयेश नंतर स्वराज 4 गडी बाद केले त्याने आज. यावेळेला ड्राईव्ह 5 गडी बाद केलेत, माफ करा. 5 विकेट आज त्याने पटकावलेले घेतलेले आहेत. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यात यश प्राप्त झालं दीपेशला. हा चेंडू अतिशय सुरेख, परंतु पाहूया डायरेक्ट हिट निश्चितच धावचीत असू शकला असता, परंतु तसं काही घडलेलं नाहीये. एक धाव त्या ठिकाणी मिळतीये. आता मात्र धावसंख्या झालेली ती फक्त 18 धावा झालेल्या आहेत. औपचारिकता आता असं वाटतंय की शेष या सामन्यामध्ये 7 चेंडू 34 धावा. पाहूया काही घडेल, परंतु हा ही चेंडू चांगला आणि यावेळेला पंचांचं बोट आकाशात. फलंदाज बाद डीजे. हा चेंडू शेष 34 धावांची गरज आणि आता मात्र शेवटची जोडी मैदानाच्या आत. फलंदाज आता आलेत, मात्र ते प्रणयला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक सुशांत भानुशाली यांच्याकडनं दिले जातील. प्रत्येक चेंडूसाठी 100 रुपयांचं पारितोषिक भानुशाली यांच्याकडनं दिलं जाईल. प्रणय या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडला आहे. पुढच्या संघाने त्वरितच तयार राहायचंय. चला, डुंग्याचा संघ या मॅचचा विजेता संघ आपल्याशी खेळणार आहे, याची नोंद घ्यायचे. आपला कर्णधार पाठवून द्यायचा आणि विजेता संघाने सुद्धा लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कर्णधार फुलटो चेंडू आणि परंतु लॉंग ऑफच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा फटका. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. अरे यार, इथे बक्षीस लावलेलं आहे कर्णधारावरती, प्लीज त्याला स्ट्राईक दे. पाहूया आता त्यांना स्ट्राईक मिळते का नाही, परंतु त्यांचं कौतुक करावं लागेल. कॅप्टनशिप यावेळेला जबाबदारी घेतलेली त्यांनी. मला वाटतं स्ट्राईक द्यायचा विचार नाहीये त्यांना. बिलकुल असंही वाटतंय की 100 रुपये सुद्धा द्यायचा विचार नाहीये. अरे यार, एक काम करा, पार्टनरशिप मध्ये घ्या. हा फटका चांगला आहे, परंतु एका धावेतच समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईकला आपण पाहू शकाल. आता मात्र ज्याच्यावरती पारितोषिक लागलेलं आहे प्रणय, 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पाहूया प्रति षटकारासाठी. निश्चितच जर प्रणय याने षटकार ठोकला तर त्याला निश्चितच दाद सुद्धा मिळणार आहे, पारितोषिक सुद्धा मिळणार आहे. पाहूया प्रणय कर्णधार कशा प्रकारे फटका खेळतोय. स्ट्रोक सिलेक्शन पाहायला लागणार आहे प्रणय याचा. प्रणय हो, हे आहे एक चांगला प्रयत्न प्रणयचा. निश्चितच कॉन्फिडन्स लेवल खूप उंच होता सर. निश्चितच आत्मविश्वास असायला हवा.
जो की प्रणय जवळ आपण पाहू शकाल पुरेपूर आहे. सुंदर फटका परंतु कोणत्या प्रकारची धाव नाहीये. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. तर इथं आगमन होतोय आमच्या सर्वांचे लाडके अंकल श्रीनाथ पाटील यांचा. अंकल आपला VIP डायज वरती खूप खूप स्वागत आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट. तर षटक समाप्त आणि विजयी संघ झालेला आहे तो मालोडीचा संघ. चला मालोडी संघाचा कर्णधार आपण यायचोय वरती. तसेच डुंगी संघाचा कर्णधार नील एंटरप्राइजेस तर मालोडीचा कर्णधार आलेला आहे, डुंगेचा सुद्धा आलेला आहे. यानंतरची मॅच 5 षटकांची असणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय हॅलो ज्याने 5 गडी बाद केले आणि 5 धावा